शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र, पॉलिटिकल पिटल्यात नव्या भाजणीची चाहूल। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येतील का? हा प्रश्न पुन्हा एकदा पडतोय, कारण पुण्याच्या वसंतदादा साखर संकुलात झालेली एक बैठक, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, ही चर्चा सुरू झाली आहे। ती नेमकी का, ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पुण्यात वसंतदादा साखर संकुलात आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही पवार एकत्र आले। यावेळी त्यांच्यात तासभर चर्चा झाली। या बैठकीत कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल अधिकृत चर्चा झाली असं सांगितलं जाते। या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे तसेच दिलीप वळसे पाटील यांच्यासह साखर संघाचे पदाधिकारी हे उपस्थित होते। या बैठकीनंतर इतर नेते निघून गेले, मात्र शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीदरम्यान कोणालाही आत सोडण्यात आलं नाही। त्यानंतर अजित पवार हे सहकार मंडळाच्या अध्यक्षांच्या केबिनमध्ये जाऊन बसले, तर शरद पवार, जयंत पाटील हे सभागृहातच थांबून होते। दरम्यानच्या काळात राजेश टोपे हे दोन्ही दालनांमध्ये ये-जा करत होते। बैठकीनंतर सुमारे अर्धा तास या दोन्ही ठिकाणी वर्दळ सुरू होती। अजित पवार निघून गेल्यानंतर देखील जयंत पाटील बैठकीच्या ठिकाणीच बराच वेळ बसून असल्याची माहिती ही पुढे येते। जरी जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचं म्हटलं असलं, तरी काहीतरी विशेष नक्की घडतंय। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही, पण या बैठकीचं टायमिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अशाच प्रकारे एप्रिल महिन्यातही असाच एक प्रसंग घडला होता, जेव्हा वेगवेगळ्या कारणांनी हेच तीन नेते भेटले होते। त्यामुळे ही केवळ औपचारिक चर्चा नव्हती असं आता बोललं जातंय। या दरम्यान शरद पवार यांनी मात्र एकत्र येण्याच्या प्रश्नावर माहिती नाही असं उत्तर देत चाणाक्षपणे टोलाही लगावला। याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवारांनी महत्त्वाचं विधान केले। रोहित पवार म्हणाले, दोन्ही पक्ष एकत्र येणार का हा प्रश्न केवळ जनतेचाच नाही तर अनेक कार्यकर्त्यांचा आहे। मात्र अजूनही ही केवळ चर्चाच आहे। काही ठोस घडलं तर आम्ही नक्कीच स्पष्टपणे सांगू। आता राजकीय विश्लेषकांच्या मते यावेळी काका पुतण्यांचं समीकरण पूर्वीपेक्षा वेगळे। शरद पवार यांचे अनेक निकटवर्तीय याआधी या एकत्रीकरणाला विरोध करत होते, पण आता त्यांची भूमिका सौम्य झालीय। कदाचित भाजपसोबतच्या अजित पवारांच्या वाटचालीत आलेली मर्यादा आणि शरद पवारांच्या गटात निर्माण झालेली पडझड या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र येण्यास भाग पाडत असावी। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी वारंवार एकत्र येणं हा केवळ योगायोग की आणखी काही, अशी खलबते आता राजकीय वर्तुळात चांगलीच याची चर्चा होती। तर आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावं यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जाते। विशेष म्हणजे या निवडणुकांआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष सत्तेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष महाविकास आघाडीत आहे। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, पण शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही। तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आले। राजकारणात काहीही शक्य आहे। पुण्यातील ही बैठक म्हणजे केवळ शेतीबाबतची चर्चा होती असं मानणं भोळेपणाचंच ठरेल। राजकीय भविष्याची पेरणी याच बैठकीत झाली का, हे आता येणाऱ्या काळातच नक्कीच स्पष्ट होईल। पण एवढं मात्र नक्की, अजित पवार आणि शरद पवारांच्या प्रत्येक भेटीकडे सर्वजण आता बारकाईने पाहतायत। तर आता आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे यापुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज।